जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। नवोदय विद्यालय समितीच्या वतीने या ठिकाणी टी-जी-टी, पी-जी-टी आणि प्रिन्सिपलच्या पदांकरिता जाहिरात निघालेली आहे। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणती आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा, कधीपासून करायचा आहे, त्याच्यानंतर मिळणाऱ्या जॉबचं लोकेशन नेमकं काय आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे, ही एक PDF आहे। या PDF मध्ये नवोदय विद्यालय समितीच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी जाहिरात आहे ती आहे 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता। म्हणजे हे जे जॉब आहे ते परमनंट स्वरूपाचं आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपण जे आहे ही PDF तशी खूप विस्ताराने देण्यात आलेली आहे, परंतु ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। बघा, पहिल्यांदा प्रिन्सिपलची पोस्ट आहे। प्रिन्सिपलची पोस्ट एकूण जर आपण बघितले तर ती आहेत 12। ती 12 पदं जी आहेत त्याच्यापैकी एक SC करिता, OBC करिता 3, EWS करिता 1 आणि UR म्हणजे अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी 7 अशी 12 पदं या ठिकाणी अवेलेबल आहेत। आता दुसरी गोष्ट त्यांनी या ठिकाणी जी आहे सब्जेक्ट वाईज PGTची पदं दाखवलेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 11वी-12वी करिता। बघा, या ठिकाणी सब्जेक्ट वाईज जर आपण बायोलॉजीची पदं बघितली तर ती आहे 42, केमिस्ट्रीची 55, कॉमर्सच्या 29, इकॉनॉमिक्सच्या 83, इंग्लिशच्या 37, जिओग्राफीच्या 41, हिंदीच्या वॅकन्सीज आहेत 20, हिस्ट्रीच्या 23, मॅथच्या 26, त्याच्यानंतर फिजिक्स या विषयाच्या 19 आणि कॉम्प्युटर सायन्सच्या 22 अशी एकूण जर आपण पदं या ठिकाणी मित्रांनो बघितली PGT या विषयाची तर 397 पदं या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर जर आपण बघितलं TGT 6वी ते 10वी असं या ठिकाणी TGT ग्राह्य धरली जाते, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण म्हणूया। यामध्ये बघा, एकूण जर आपण पदं सब्जेक्ट वाईज जर बघितली तर इंग्लिशला 144, हिंदीला 147, मॅथमॅटिक्सला 167, सायन्सला 101 आणि सोशल स्टडीजला 124 म्हणजे एकूण 683 पदं या ठिकाणी जे आहे TGT या वर्गाकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहेत। त्याच्यासोबतच जर आपण थर्ड लँग्वेजची गोष्ट या ठिकाणी केली ट्रेन ग्रॅज्युएट टीचरमध्ये, जे की रिजनल लँग्वेजेस असते, प्रादेशिक भाषा असते, त्याच्यामध्ये जर आपण आपलं 8 नंबरला मराठी जर बघितलं तर मराठी या विषयाकरिता एकूण जागा आहेत 26। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे जास्त कॅन्डिडेट्स आहेत ते मित्रांनो उर्दू मीडियमचे कॅन्डिडेट आहेत। उर्दू मीडियमसाठी जे आहे या ठिकाणी 44 जागा देण्यात आलेल्या आहेत, यासाठी देखील या ठिकाणी जागा आहेत। त्याच्यासोबतच या ठिकाणी जे इतर सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की म्युझिक, या म्युझिक विषयाच्या जागा आहेत 33, आर्ट याच्या 43, पेट म्हणजे फिजिकल टीचरसाठी जे आहे ज्याच्यामध्ये मेल असायला पाहिजे 21, फिजिकल टीचर जे आहेत फिमेल असायला पाहिजे 31, त्यानंतर लायब्रेरियन शिक्षकेतर कर्मचारी 53 असे एकूण 181 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर जे लिहून दिलेलं आहे ते आपण बघूया। यासाठी लागणारा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया बघा काय आहे की ज्याला आपण क्वालिफिकेशन असं म्हणूया की जे प्रिन्सिपलची पदं आहे, प्रिन्सिपलच्या पदं त्याची जी पे स्केल दाखवलेली आहे या ठिकाणी त्याचा जे लेवल आहे तो आहे 12, म्हणजे त्याची स्टार्टिंग पेमेंट आहे 78,800 ते 2,09,200। आता यामध्ये अकॅडमिक काय असायला पाहिजे तर मास्टर्स डिग्री 50% मार्क्सने पास असायला पाहिजे, B.Ed असायला पाहिजे। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की त्यांच्याकडे असायला पाहिजे एक्सपिरियन्स, जवळपास जो आहे कोणत्याही ग्रँटेड शाळेमधला किमान एक 15 वर्षांचा त्यांच्याकडे अनुभव असायला पाहिजे। जास्तीत जास्त कॅन्डिडेट जे आहे या कॅटेगरीमध्ये बसणारे नाहीत, म्हणून प्रिन्सिपल विषयी मी या ठिकाणी फार जास्त बोलणार नाही। आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय आहे तर ते पद असणार आहे बघा या ठिकाणी PGTचं, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स। आता यांना काय लागणार आहे, यासाठी लागणारा जे क्वालिफिकेशन आहे किंवा पे स्केल आहे
तर बघा पे स्केल 47,600 म्हणजे स्टार्टिंग पेमेंट एवढं असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं शिक्षण सेवक लागू नसतं. म्हणजे डायरेक्टली तुम्ही ज्या महिन्यापासून जॉइन झालेला आहात त्या महिन्यापासून तुम्हाला 47,600 ही जी सॅलरी आहे ती मिळून जाणार आहे. आता याला एज लिमिट आहे 40 वर्ष. जास्तीत जास्त 40 वर्षाचे तुम्ही होईपर्यंत याला अर्ज करू शकता. क्वालिफिकेशन लागणार आहे 2 इयर इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स. आपल्याकडे 2 वर्षाचा किमान पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स असायला पाहिजे आणि बी-एड हे आपल्याकडे कंप्लीट असायला पाहिजे किंवा बी-एडचं इक्विव्हॅलंट जे 4 वर्षाचा कोर्स आहे तो किमान आपला झाला असलेला पाहिजे. किंवा एक महत्त्वाची अट यांनी या ठिकाणी दिलेली आहे, मास्टर्स डिग्री from a recognized university with at least 50% marks in aggregate in the following subjects. ज्या विषयाकरिता तुम्ही अप्लाय करत असाल त्या विषयामध्ये म्हणजे मास्टर्स डिग्रीमध्ये तिन्ही विषयांचं जर आपण ॲग्रिगेट काढलं तर ते 50% असायला म्हणजे असायलाच पाहिजे, किमान 50%. आता याच्यामध्ये कॅटेगरीवाले पण आले आणि जे URमध्ये मोडतात म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांच्यासाठी देखील सेम क्रायटेरिया आहे. किमान आपल्याला 50% मार्क्स असणं आवश्यकच आहे. जर इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये असायला पाहिजे, हिंदी असेल तर हिंदीमध्ये, फिजिक्स जर असेल तर फिजिक्ससाठी त्यांनी जे आहे दुसरे सब्जेक्ट दिलेले आहे है ना, की फिजिक्स एकतर या ठिकाणी फिजिक्स असायला पाहिजे, अप्लाइड फिजिक्स असला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक फिजिक्स किंवा न्यूक्लिअर फिजिक्स यापैकी कोणतेही विषय असू द्या त्यामध्ये जे आहे तुम्हाला ॲग्रिगेट 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. आता केमिस्ट्री म्हटलं तर केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री आलं, मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथमॅटिक्स आलं किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स आलं, इकॉनॉमिक्स म्हटलं तर इकॉनॉमिक्स, अप्लाइड इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, हिस्ट्री म्हटल्यावर हिस्ट्री झालं, जिओग्राफी म्हटल्यावर जिओग्राफी. परंतु कॉमर्स जर म्हटलं तर कॉमर्स विथ अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग असेल, फायनान्शियल अकाउंटिंग असेल किंवा जे मेजर सब्जेक्ट्स असतात तर ते असतील, ठीक आहे, किंवा अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स असेल त्यामध्ये तुम्हाला 50% मार्क्स असायला पाहिजे. बायोलॉजीचं जर आपण गोष्ट केली तर बायोलॉजीमध्ये बॉटनी असेल, झूलॉजी असेल, लाईफ सायन्स आहे, बायोसायन्स आहे, जेनेटिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे, त्याचबरोबर जे आहे झूलॉजी ॲट ग्रॅज्युएशन लेवल हे असेल. इतर याच्यामध्ये आपल्याला 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा याला अनुभवाची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PGTमध्ये B.Ed डिग्री असायला पाहिजे आणि प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन इंग्लिश अँड हिंदी मीडियम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये, की आपल्याला आपलं D.Ed B.Ed हे कोणत्याही मीडियममधून झालेलं असावं, आपलं एज्युकेशन कोणत्याही माध्यमातून झालेलं जरी असेल तरी आपल्याला शिकवण्याकरिता जी भाषा आहे ती एकतर आपल्याला हिंदीमधून शिकवता आलं पाहिजे किंवा आपल्याला इंग्लिश या विषयामधून शिकवता आलं पाहिजे, इंग्लिश भाषेमधून शिकवता आलं पाहिजे, असा त्याचा या ठिकाणी क्रायटेरिया आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स याच्याकरिता नेमकं काय आहे, जागा याने पोस्ट कोड दाखवलेला आहे. पोस्ट कोडची आपल्याला या ठिकाणी सध्या तरी आवश्यकता नाही आहे, परंतु त्यासाठी लागणारं जी क्रायटेरिया आहे, क्वालिफिकेशन आहे ते बघा. याची जी पेमेंट आहे ते 44,900 इथून स्टार्टिंग आहे आणि 1,42,000 इथपर्यंत दाखवलेली आहे. वय त्यांनी दाखवलेलं आहे 35 वर्ष. 35 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तुमचं वय तर 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता. आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुमच्याकडे जे आहे इंटिग्रेटेड डिग्री असायला पाहिजे, रिजनल कॉलेजमधली एज्युकेशनची NCERTची असेल किंवा अदर NCTची रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशनमधून 50% आपल्याला त्याच्यामध्ये असायला पाहिजे. बॅचलरची तुमच्याकडे डिग्री असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे पोस्ट वाईज इलेक्टिव्ह सब्जेक्ट अँड लँग्वेज इन द कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स आर अंडर. बघा एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण जर एखाद्या विशिष्ट विषयासाठी या ठिकाणी अप्लाय करत असाल तर समजा उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की हिंदी विषयासाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर हिंदी हा विषय तुम्हाला डिग्रीच्या 3 वर्षाला असायला पाहिजे किंवा तुम्ही इंग्लिश विषयासाठी अप्लाय करत असाल तर 3 वर्षासाठी तुमच्याकडे तो विषय तुम्ही शिकलेले असायला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मॅथ्ससाठी सांगितलेलं आहे, सायन्ससाठी सांगितलेलं आहे, सोशल स्टडीजसाठीही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ते थर्ड लँग्वेजेस आहेत त्यासाठी देखील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आता कंडिशनमध्ये काय येतं की 50% मार्क्स असायलाच पाहिजे, ते तुम्हाला ऑलरेडी मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता राहते दुसरी गोष्ट, ती म्हणजे काय राहते की आपल्याला जर या ठिकाणी 6वी ते 10वी या वर्गासाठी अप्लाय करायचं असेल तर आपल्याला CTETचा पेपर पास असणं आवश्यक आहे. आता CTETच याला या ठिकाणी लागते. जी स्टेट बोर्डाची जी TET आहे, ज्याला आपण महा-TET म्हणतो, ती या ठिकाणी लागू पडत नाही. CTETचाच पेपर या ठिकाणी लागू आहे आणि तो देखील सेकंड पेपर पास असणं आवश्यक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी D.ED केलेल्या उमेदवाराला वॅकन्सी नाही. सर्वच्या सर्व जागा या B.ED बेसिसवरतीच लागू आहे. त्यामुळे जे आहे आपण या सगळ्या गोष्टी ज्या बारकाईनं मी ज्या सांगत आहे, त्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. आता काही लोकांना एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. एज जनरली 35 इयर्स आहेत, परंतु जे SC किंवा STचे उमेदवार आहेत त्यांना 5 वर्ष, त्याच्यानंतर OBC वाल्यांना 3 वर्ष, ज्या महिला आहेत त्यांना 10 वर्ष, त्याच्यासोबतच जे NVSचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी नाही. तुम्ही ही जी PDF आहे ती स्वतःहून या ठिकाणी बघा, याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे आणखी एखादा प्रश्न निर्माण राहू नये, तुमच्या मनामध्ये एखादेही डाऊट राहू नये. कारण फॉर्म भरण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पाहून घ्या. ही जी PDF आहे आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकलेली आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता याचं जे सिलेक्शन आहे ते कशाप्रकारे होणार आहे, तर तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ज्याप्रमाणे TIT अभियोग्यतेची परीक्षा होते, त्याच पद्धतीने जे आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता या परीक्षेसाठी जे सेंटर आहे, महाराष्ट्रामधलं सेंटर सांगतो. तसं तर भारतभरामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे या ठिकाणी सेंटर आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहे अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बारामती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, काष्टी आणि कोल्हापूर या ठिकाणी जे आहे याची सेंटर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं की यासाठी असलेला जो सिलेबस आहे तो काय आहे, हा प्रिन्सिपल पदासाठी आहे. प्रिन्सिपलसाठी आपण या ठिकाणी सिलेबस बघणार नाही आहोत, कारण प्रिन्सिपलसाठी आपण सध्या तरी एलिजिबल नाहीत असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. आता राहते दुसरी गोष्ट PGT या विषयासाठी, तर बघा जनरल अवेअरनेस याच्याकरिता जे आहे 10 प्रश्न, रिझनिंगसाठी 20 प्रश्न, नॉलेज ऑफ ICTचे 10 प्रश्न, टीचिंग ॲप्टिट्यूड बुद्धिमत्तेचे 10 प्रश्न, त्यानंतर डोमेन लँग्वेज सब्जेक्ट स्पेसिफिक सिलेबस म्हणजे तुम्ही ज्या विषयासाठी या ठिकाणी अप्लाय करताय त्या विषयाचे 80 प्रश्न, असे हे 130 प्रश्न. आणि त्याचबरोबर जे आहे लँग्वेज कॉम्पिटन्सी म्हणून जे आहे जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी याचे 10-10 प्रश्न, असे 20 प्रश्न, म्हणजे 150 मार्कांची ही परीक्षा होणार आहे. आणि 150 मार्कांसाठी तुम्हाला जे आहे 150च प्रश्न विचारले जातील. त्यासाठी जे टाइम ड्युरेशन आहे ते असणार आहे 3 तासांचं. ठीक आहे. त्यानंतर एक गोष्ट यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे ती लक्षात घ्या की हे जे 130 मार्कचं एक पार्ट आहे आणि हा जो 6वा पार्ट जो आहे तो आहे 20 मार्कांचा, म्हणजे 10 मार्कांचं इंग्लिश, 10 मार्कांचं हिंदी. तर यापैकी तुम्हाला जे आहे 40% मार्क घेणं आवश्यक असणार आहे क्वालिफाय होण्याकरिता. हा एक त्यांनी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. दुसरे ज्या परीक्षा आहेत PGT असेल किंवा TGT असेल, त्याच्यासाठी देखील असलेला जो एक्झामचा क्रायटेरिया आहे तो अगदी सेम टू सेम आहे. 3 तासांचं तुम्हाला जे आहे या ठिकाणी वेळ मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुमचा पेपर होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग कशी दिली जाणार आहे, तर समजा तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी कट केला जाणार आहे, म्हणजे 1/4 अशा प्रकारचा क्रायटेरिया यांनी या ठिकाणी जे आहे निगेटिव्ह मार्किंगसाठी ठेवण्यात आलेला आहे. आता अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला त्यांची ऑफिशियल वेबसाईट www.navodaya.gov.in या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन जे आहे 2 जुलैपासून सुरू झालेले आहेत. आता यासाठी लागणारी जी फीस आहे ती एक वेळेस पाहून घ्या. प्रिन्सिपलकरिता 2000 रुपये, PGTसाठी 1800 रुपये आणि TGTसाठी जे आहे 1500 रुपये फीस या ठिकाणी आहे. हो, अगदी बरोबर आहे. एवढीच प्रचंड फीस या ठिकाणी घेतली जाते, कारण यांची जी परीक्षा आहे त्यांचं स्वतःचं जे मंडळ आहे नवोदय, तेच या ठिकाणी कंडक्ट करतं, म्हणून कदाचित त्याची जी फीस आहे ती एवढी प्रचंड असेल.
फीस जास्त असल्यामुळे याचा अभ्यास जे आहे आपल्याला त्याच पद्धतीने करावा लागणार आहे. याची इम्पॉर्टंट डेट जर आपण बघितली, रजिस्ट्रेशन 2 जुलैपासून 22 जुलैपासून पर्यंत करता येणार आहे. फीस डिपॉझिट जे आहे 2 तारखेपासून 22 तारखेपासून पर्यंत सुरू राहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत, परंतु मी ओव्हरऑल जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या तेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. तुमच्या मनामध्ये याच्या संदर्भामध्ये काही डाऊट असेल तर नक्की मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. स्वतः जर का फॉर्म भरत असाल तर ही PDF अगोदर जी आहे तुम्ही डाउनलोड करा. ही PDF मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, कारण शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो आणि तिथे जी आहे ही PDF दिलेली आहे. या PDFचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच स्वतः जे आहे फॉर्म भरत असाल तर हा फॉर्म फिलअप करा.